नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अनेक उत्तम शुभ आशीर्वाद. करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या सेगमेंटमध्ये. आज आपण तासिका क्रमांक 52 यामध्ये शतमान व त्याचे उपयोग हे 12व्या प्रकरणातील शतमान आणि त्याचे उपयोग या 12व्या प्रकरणातील 5 ते 6 उदाहरणं या ठिकाणी आज आपण समजावून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी एक उदाहरण आहे 200 ग्रॅम. म्हणजे या पद्धतीचे मग तुम्ही किती उदाहरणं तयार करू शकता आणि या उदाहरणावर आधारित उदाहरणं परीक्षेला विचारतात. म्हणून 200 ग्रॅम म्हणजे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के. प्रश्न एकदम सोपा आहे. 200 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे असा हा प्रश्न आहे. 200 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे. आता या ठिकाणी ग्रॅम आणि किलोग्रॅम असे हे एकक दिलेले आहेत. सर्वप्रथम ज्यावेळेस आपण प्रश्न वाचून घेऊ मित्रांनो, तर प्रश्न वाचल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की अशा प्रश्नामध्ये एकक समान आहे की नाही ते बघायचं. घाई करायची नाही. काय दिलेलं आहे 200 ग्रॅम, इथं काय किलोग्रॅम. मग आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम बरोबर किती आहे 1000 ग्रॅम. आणि म्हणून मग 2 किलोग्रॅम बरोबर किती होईल 2 गुणिले 1000 ग्राम म्हणजे किती होईल 2000 ग्रॅम. आता एकच सारखीच 200 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के. म्हणजे या ठिकाणी 2000 ग्रॅमला किती ग्रॅम आहे प्रमाण 200. मग 100ला किती. एकदम सोपं. या ठिकाणी x गृहीत धरला. मांडणी लक्षात घ्या. तिरपा गुणाकार करायचा. आता इथं खाली म्हटलेलं आहे थोडंसं वर लिहितो. 100ला किती तो x गृहीत धरला. तिरपा गुणाकार केला तर 2000 गुणिले x बरोबर 200 गुणिले 100. आता डाव्या बाजूला दोन्हीकडे शून्य असल्यामुळे आपण शून्य काढून टाकायचे. 1 2 3 शून्य गेले. इकडचे 3 शून्य गेले. तर 2x बरोबर शिल्लक राहिले 20 आणि x बरोबर 20 भागिले 2. 20ला 2 ने भाग दिला. बे म्हणजे शिल्लक राहिले 10%. आणि म्हणून मग 200 ग्राम हे 2000 ग्रॅमच्या किती असतात 10%. एकदम सिंपल, साधं आणि सोप्या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. आणि एकदा सराव झाला, मी नेहमी सांगत असतो, सराव झाला की तुम्ही हे उदाहरण अगदी तोंडी सोडू शकता. तोंडी एकक समान केले की लगेच तात्काळ तुमच्या लक्षात येईल की 200 ग्राम हे 2000 ग्रामचे किती 10%. 200 गुणिले 10 किती होतात 2000. 2000 ग्राम म्हणजे किती झाले 2 किलो. अशा पद्धतीने सराव करायचा मित्रांनो. बालदोस्तांनो, गणित सोपे राहतात परंतु ते लक्षात येईपर्यंत मग मात्र अवघड असते. तर अशी मग तुम्ही किती उदाहरण तयार करू शकता एकदम इझी. मग लगेच 300 ग्राम हे 3 किलोच्या किती टक्के. 5 ग्रॅम हे 1 किलोच्या किती टक्के. 10 ग्रॅम हे 4 किलोच्या किती टक्के. असे असंख्य कोटी उदाहरणं तुम्ही करू शकता. आणि ते तयार करायचे आणि आपल्या मित्राला तुम्ही सोडवायला द्यायचे. बरोबर आहे. अशा पद्धतीचं समजा आपण या ठिकाणी फक्त अंक बदलून परीक्षेला गणित येतात. आता इथं समजा आपण अंक बदलले. बघूया एक उदाहरण. 200 ऐवजी आपण या ठिकाणी 500 ग्रॅम आणि काय उदाहरण तयार होतं बघूया. असे किती उदाहरण मी सांगतो तुम्ही तयार करू शकता. 500 ग्राम घेतले. 500 ग्राम हे आता आपल्याला माहिती 5 चोक 20 बरोबर आहे. तर उत्तर किती येणार आहे 4% येणार आहे. मग ते येतं की नाही ते बघूया. अशाच पद्धतीने आपण 2 kg बरोबर किती आहे 2 kg बरोबर 2000. आता मात्र आपण बघितलं 2000 ग्राम. म्हणून 2000 ग्रामला किती आहे 500. अशा पद्धतीने मान्य आम्ही शाळेत असताना आमचे सर आम्हाला शिकवायचे. मग 100ला किती, कारण टक्केवारी काढायची. किती म्हणजे x. मग तिरपा गुणाकार केला. 2000 बरोबर 500 गुणिले 100.
मग दोन्हीकडचे 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले. मग 2x बरोबर किती राहिले? 5 गुणिले 10 आणि मग x बरोबर 5 गुणिले 10 भागिले 2. मग आपण याला 2 ने भाग दिला. 2 पंचे 10 म्हणजे x बरोबर किती येणार आहे? 5 5 25. राईट. अशा पद्धतीने 500 ग्राम हे 2 किलोग्रामच्या किती टक्के आहे? 25% आहे. कारण 25 चौक 100 आणि 500 चौक किती होतात? 2000. तर अशा पद्धतीने एकदा का तुमचा सराव झाला की तुम्ही याची उत्तरं परीक्षेमध्ये एकदम कॉन्फिडेंटली तोंडी सोडू शकता. परंतु कधी जेव्हा तुमचा सराव होईल तेव्हा जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत बालदोस्तांनो स्वतः प्रत्यक्ष उदाहरणं सोडून बघत जा. तर याचं उत्तर जे आहे तर या ठिकाणी खाली मी लिहिलेलं आहे. भाग दिल्यानंतर 2 ने भाग दिल्यानंतर शिल्लक राहत आहे 5 गुणिले 5 आणि मग याचं उत्तर येते 25%. सुरुवातीला मी 4% बसवतो परंतु ते 4 पट होतं. या ठिकाणी 25 चौक 100 म्हणजे 25% आणि 500 चौक 2000 अशा पद्धतीने त्याचं प्रमाण असतं. चला तर वळूया आता तिसऱ्या प्रश्नाकडे. शतमान, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे गणित आपल्या ग्रामीण भागातील मुलामुलींना बऱ्याचदा अवघड जातात. त्याचं कारण ही व्यवहारी भाषा असते तीच आपली नेमकी मुलांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून बेसिकली अतिशय काळजीपूर्वक या उदाहरणाकडे लक्ष द्यायचं. व्यवस्थित उदाहरण वाचायचं. नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला काय काढण्यासाठी सांगितलंय तेही बघायचं. तेव्हा आपण उदाहरण व्यवस्थितरित्या सोडू शकतो. तर आता अजून एक उदाहरण, तिसरं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण आहे बालदोस्तांनो या ठिकाणी 2000च्या 7.5% बरोबर किती? बघूया तिसरं उदाहरण. 2000च्या ₹2000च्या 7.5% म्हणजे किती? आता इथे 7.5% म्हणजे 7.5% विचारलेले आहे. तर ते आपल्याला आता काढायचं. म्हणजे किती रुपये या ठिकाणी ऍक्च्युअली 2000च्या म्हणजे 2000 रुपयाच्या 7.5% बरोबर किती असा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर यासाठी जे आहे मित्रांनो इथं आपल्याला टक्केवारी दिलेली आहे 7.5%. मग डायरेक्ट एकदम सिंपल आहे. 2000चा 7.5% म्हणजे 2000 गुणिले 7.5 भागिले 100. इथे मिनिट असल्याची डोकं लावायचं एकदम इझी. हा दशांश कॅन्सल केला. भाग देत बसायचं नाही येडपाटासारखं. किंवा इथं 2 शून्य गेले 2 शून्य गेले. आता 20 गुणिले किती राहिले? 7.5. मग 2 गुणिले 75 तो दशांश कॅन्सल केला. गुणाकारात ताण वाजतो. हा शून्य गेला हा शून्य गेला. एकदम इझी स्टेप. 2 गुणिले किती राहिले? 75. 75 दुनी किती होतात? 150. अशा पद्धतीने आपण सोडू शकतो की 2000च्या 7.5% म्हणजे 150 रुपये. अतिशय इझी आहे. एकदम सोपं आहे. स्टेप एकदा चांगला बघून घ्या. इथं मी काय केलं? 2 शून्य कॅन्सल केले. आता 7.5 राहिले. पुन्हा 20 ने गुणा पुन्हा दशांश त्याच्यापेक्षा हा दशांश कॅन्सल केला म्हणजे छेदामध्ये घेतले 10 आणि मग हा शून्य गेला. 75 गुणिले 2 बरोबर 150 आणि म्हणून 2000च्या 7.5% बरोबर किती येतं? 150. तर एकदम इझी आहे आणि तुम्हालाही समजलं असेल असं गृहीत धरतो. बालदोस्तांनो अंकगणिताची ही जी काही 20 गणितं तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेमध्ये विचारणार आहे हीच 20 गणितं तुमची निवड होणार आहे किंवा नाही हे ठरवणार आहे. आणि म्हणून त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक एक ना एक प्रश्नाचं विश्लेषण व्यवस्थित लक्षात घेऊन मगच त्या ठिकाणी तुम्ही ती गणितं सोडवा, त्याचा सराव करा आणि या सरावाद्वारेच तुम्हाला जे आहे परीक्षेत यश मिळणार आहे. तर आता बघूयात चौथा प्रश्न आजच्या याच्यातील. चौथ्या प्रश्नामध्ये बालदोस्तांनो 400 रुपयांच्या 35% पेक्षा 35%
240 रुपयाचे 240 रुपयाचे 80% कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? मग आता या ठिकाणी आपल्याला कितीने जास्त किंवा कितीने कमी असा जर शब्द आला तर त्या ठिकाणी असते वजाबाकी. हे पक्क लक्षात ठेवायचं. एकदम सिंपल आहे. 400चे किती आहे? 35%. हे बघा, 400 गुणिले 35 भागिले 100. त्यानंतर 240 गुणिले 80 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. किती राहिले? 4 गुणिले 35. इकडे किती आहे? 24 गुणिले 8. 4 गुणिले 35 केले मित्रांनो. मग 4 त्रिक 12 म्हणजे 120 आणि 5 चौक 20 म्हणजे 120 20 किती झाले? 140. इकडे 24 8 92 असे पाढे तुम्हाला पाठ आहे. ज्यांना पाढे पाठ नाही तर 8 चौक 32 ला 2 8 3 8 गुणी 16 आणि 3 किती होतात? 19. आता यामध्ये जर बघितलं 140 हे लहान आहे, 192 हे मोठे आहे. मग आपल्याला फरक विचारलेला आहे म्हणून 192 वजा 140 वजा बाकी केले शिल्लक किती राहतात? 52. आणि म्हणून अशा पद्धतीने दोन्हीकडे टक्केवारी काढून तुम्हाला करायची वजाबाकी. कुठलीही घाई करायची नाही. एकदम इझी प्रश्न आहे. व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्याचं पर्सेंटेज काढून घ्यायचं. आफ्टर finding the percentage, then you have to subtract the minor number from the greater number. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. उत्तर येतं 52. तर ते बोर्डवरती लिहिलेले बालदोस्तांनो अतिशय शांतचित्ताने फुल कॉन्सन्ट्रेशनने उदाहरणं सोडवत असताना किंवा त्याचा सराव करत असताना एक जरी किंचित चूक झाली तरी देखील तुमचा परीक्षेतील एखादा मार्क कमी होतो आणि तो एक मार्क जो आहे तर आयुष्यात पुन्हा तुम्हाला नवोदयाची परीक्षा द्यायची संधी देत नाही. आणि म्हणून तुम्ही बघितलं असाल तुमच्या गावामध्ये, गल्लीमध्ये, घरामध्ये, वाड्यामध्ये बऱ्याचदा पोरांचे नाही पास झाला पण त्याचा निकालच आला नाही किंवा त्याचा नंबर लागला नाही. तर कसं राहतं? नवोदय परीक्षेचा निकाल कोणाचा येतो? ज्यांची निवड झाली का त्यांचाच निकाल येतो. बाकी ज्यांची निवड झालेली नाही, जे नापास झालेले त्यांना किती मार्क पडले ते बिलकुल येत नाही. समजलं? त्यामुळे अशी फेकाफेकी करणार कोणी असेल तर तुम्ही लगेच टाकायचं की नापास झालेलं येडं आपलं फेकायला काही. थोडासा ब्रेक घेऊन जरा बिस्किट खातो तुमच्या सेवेत हजर होते भाई. वेलकम बॅक. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आजचा आपला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न असा आहे, 135% म्हणजे किती? म्हणजे 135% म्हणजे किती? तर मित्रांनो नेहमीप्रमाणे शतमान शेकडेवारी टक्के म्हणलं की छेदामध्ये किती राहतात? 100. टेन्शनच घ्यायचं नाही. 135% म्हणजे 135 भागिले 100. मग 5 ने व्यवस्थित भाग देऊन घ्यायचा. 5 त्रिक 5 दुनी 10. 13तून 10 गेले, 3 राहिले. 5 7 35. 5 2 10 20. आता 27 आणि 20 सम आणि विषम संख्या आहे. 20 आणि 27 कुठल्या एका पाड्यामध्ये येणार नाही म्हणजे संपलं. 27 भागिले 20 हे त्याचं झालं उत्तर. जर दशांशामध्ये काढायचं असेल तर दशांशामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. 27ला 20 ने भाग द्यायचा
आणि मग दशांशमध्ये त्याचं उत्तर निघतं, परंतु त्याची काय आवश्यकता नाही. पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 27/20 हे त्याचं स्टँडर्ड आन्सर आहे. चला तर बालदोस्तांनो, हाही प्रश्न एकदम सोपा होता. आता बघूया 6वा प्रश्न. तर शतमान शेकडेवारीवरती अशा पद्धतीने छोटे छोटे प्रश्न राहतात, परंतु जर ते लक्षात आले नाही तर मग मात्र अतिशय सोपे असलेले प्रश्न तुम्ही परीक्षेत चुकून बसतात आणि पेपर घालून एवढा सोपा प्रश्न होता. कसं काय आलं गड्या, कसा येईल वागावं, त्यासाठी सराव करावा लागतो. आता बघा, हा प्रश्न असा आहे, 6वा प्रश्न. एका मिठाई म्हणजे स्वीट, ठश्याचा काढावा लागेल. एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर आहे, असतेच. वजनाच्या 40% साखर आहे, जी तुम्हाला खूप आवडती, डब्यातली चोरून खातात तुम्ही, आहे की नाही. साखर आहे, चहामध्ये वापरतात. 4.8 किलोच्या 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल बरं, किती साखर असेल? म्हणजे एकूण साखरेचं प्रमाण किती असेल हे आपल्याला विचारलं. एकदम इझी, काही ताण नाही, तकलीफ नाही. काय 40% साखर आहे म्हणजे 100 किलोला किती आहे, 40 किलो. मग 4.8 किलोला किती? यक्स गृहीत धरायचं. तिरपा गुणाकार केला बालदोस्तांनो. 100x बरोबर किती आहे, 40 गुणिले 4.8. आणि मग x बरोबर किती राहील, 40 गुणिले 4.8 भागिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता किती, 4 गुणिले 4.8 भागिले 4, 10. भाग देत बसायचं नाही, गुणाकार करून घ्यायचं, 1 डावीकडे द्यायचा, उत्तर येऊन जातं. आणि म्हणून मग गुणाकार करूया. 4 8 32 ला 2 8 4 3 4 4 16 आणि 3 19. आता दशांश हा एक आहे की नाही, भागाकारात किती, 10. मग दशांश एक घर पुढे येणार, सिंपल इकडे उत्तर लिहितो डाव्या बाजूला, म्हणजे 1.92 किलो. भाग द्यायचा म्हणजे काय करायचं, दशांश डावीकडे घ्यायचं. 100 ने भाग देताना दशांश डावीकडे घ्यायचा. 10 असेल तर 1 घर, 100 असेल तर 2 घर, 1000 असेल तर 3 घर, आणि जर गुणाकार करायचा असेल तर उजवीकडे घ्यायचं. असं एकदम सिंपल यामध्ये गणिताचं हे सूत्र आहे. त्यामुळे ते ट्रिक लक्षात ठेवायची. ज्यावेळेस तुम्हाला 10 ने भाग द्यायचं, दशांश तुमच्या डावीकडे जाणार संख्येच्या. 100 ने द्यायचं, 2 घर डावीकडे जाणार म्हणजे 2 अंक. 1000 ने भाग द्यायचा, 3 घर डावीकडे जाणार. गुणाकार करायचा, तो उजवीकडे शिफ्ट होणार. असं लक्षात ठेवायचं. 10 उजवं म्हणजे आपल्याला 10 ने 100 ने 1000 ने भाग द्यायचं काम पडत नाही. चला तर बालदोस्तांनो, आता आजच्या तासिकेतील आपण घेणार आहोत शेवटचा प्रश्न. हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो. आणि याबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या काही सूचना असतील तर या व्हिडिओच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कळवा. गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने कोरोना लॉकडाऊनच्या या कष्टमय परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील बालदोस्तांना या स्पर्धापूर्व जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीचं मार्गदर्शन व्हावं या उदात्त हेतूने यूट्यूबवरती आम्ही या तासिकेची निर्मिती करत आहोत. आवडल्यास निश्चित लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हे चॅनल शेअर करा, याची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. तर गणित असं आहे, 320च्या 68% म्हणजे किती? 7वं गणित. 320च्या 68% म्हणजे किती? आता हे भागाकार प्लस गुणाकार अशा पद्धतीने हे गणित आलेलं आहे. या ठिकाणी बालदोस्तांनो 320 एकदम इझी, गुणिले 68 भागिले 100
इथे आपल्याला ती ट्रिक वापरायची, 0 0 गेला भागाकार करत बसायचं नाहीये. या ठिकाणी 68ला 32ने गुणून घ्यायचे छोट्या पाड्यात. तर 32चा पाडा काही कोणाला पाठ नाही म्हणून 2 8 16, हाताला 1 2 सक 12 आणि 1 13, 3 सक 18 ला 8, हाताला 1 3 सक 3 8 24ला 4, हाताला 2 3 सक 18 2 20. तर बेरीज करून घेतली 6 4 3 7 1 आणि 2 म्हणजे या ठिकाणी हा गुणाकार आला 2176 2176 भागिले 10 भागिले बसायचं नाही 2167.6 म्हणजे 217.6 त्याचं स्टँडर्ड आन्सर आहे, उत्तर आहे, जे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. तर एकदम इझी अशी ही गणित आहेत. सर्वांना ही गणित व्यवस्थित समजले असतील असं गृहीत धरतो. आणि हा जो हे जे 12वें प्रकरण आपण मागील 2-3 तासिकेपासून समजावून घेत आहोत, याच्यातील सर्वच्या सर्व उदाहरणं आणि त्यानंतर एक्स्ट्रा काही उदाहरणं या तासिकेच्या माध्यमातून मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी तुम्हाला समजावून देणार आहे. तुमच्या यशामध्ये आमचा खारीचा वाटा असावा या उद्देशाने या व्हिडिओची निर्मिती आम्ही करत आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला आमचे व्हिडिओ निर्मितीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतील. तर धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, भाऊ बहिणी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, तसेच अनेक उत्तम आशीर्वाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.